नमस्कार बालमित्रांनो. मास्तरांची शाळामध्ये तुमचे स्वागत आहे. समजा तुम्हाला 18 लाडू आणि 30 पेढे अशा प्रकारे वाटायचे आहेत की प्रत्येकाला समान मिठाई मिळेल आणि काहीही उरणार नाही. मग तुम्ही जास्तीत जास्त किती लोकांना हे वाटू शकाल? अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला शिकावे लागेल मसावी HCF आणि लसावी LCM. आज आपण दोन महत्त्वाच्या पद्धती शिकणार आहोत. पहिली म्हणजे मूळ अवयव पद्धत आणि दुसरी म्हणजे परीक्षेसाठी सुपरफास्ट असलेली उभी मांडणी. चला तर मग गणिताकडे वळण्यापूर्वी हे शब्द लक्षात ठेवा. फॅक्टर्स विभाजक, मल्टिपल्स विभाज्य, HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच मसावी, महत्तम सामायिक विभाजक, LCM लेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य. पद्धत 1 मूळ अवयव पद्धत, प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. सर्वात आधी आपण शिकूया मूळ अवयव पद्धत, प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. यामध्ये आपण प्रत्येक संख्येचे मूळ अवयव पाडतो. 18चे अवयव. 18ला 2 ने भागले की 9 येतात आणि 9 म्हणजे 3 गुणिले 3. म्हणून 18 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3. 30चे अवयव. 30ला 2 ने भागले की 15 येतात आणि 15 म्हणजे 3 गुणिले 5. म्हणून 30 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 5. आता उत्तर कसे काढायचे? मसावी HCF. दोन्हीकडे जे अंक कॉमन आहेत त्यांना गोल करा. इथे 2 आणि 3 कॉमन आहेत. त्यांचा गुणाकार करा. HCF बरोबर 2 गुणिले 3 बरोबर 6. लसावी LCM. आधी सामायिक अंक 2 गुणिले 3 घ्या आणि उरलेले अंक 3 आणि 5 सुद्धा त्यात जोडा. LCM बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 90. पद्धत 2 उभी मांडणी, व्हर्टिकल मेथड. आता आपण पाहूया व्हर्टिकल मेथड. ही पद्धत परीक्षेत तुमचा वेळ वाचवेल. 18 आणि 30ला एका कोष्टकात लिहा. दोन्हीला 2 ने भाग दिला. उत्तर आले 9 आणि 15. 9 आणि 15ला 3 ने भाग दिला. उत्तर आले 3 आणि 5. आता 3 आणि 5ला कशानेच भाग जात नाही म्हणून इथेच थांबा. आता उत्तर कसे काढायचे? मसावी HCF. फक्त डाव्या बाजूच्या सामायिक अंकांचा गुणाकार. 2 गुणिले 3 बरोबर 6. लसावी LCM. डाव्या बाजूचे आणि खालचे सर्व अंक मिळून तयार होणारा L आकारातील गुणाकार. 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 90. दोन्ही पद्धतींनी उत्तर तेच येते. पण अवयव पद्धत ही कन्सेप्ट समजण्यासाठी चांगली आहे, तर उभी मांडणी ही गणिते लवकर सोडवण्यासाठी उत्तम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोणती पद्धत जास्त आवडली? कमेंटमध्ये सांगा. आजचा होमवर्क 12 आणि 16चा मसावी आणि लसावी दोन्ही पद्धतीने काढा. याच सिरीजचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकवर आधारित काही इझी आणि काही डिफिकल्ट प्रश्न सोडवणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मास्तरांची शाळा मोठी करायला मदत करा. धन्यवाद.